यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एक GUI बनवला आणि त्या GUI मधील लिस्ट व्ह्यू ही डमी लिस्ट वापरून आपण पॉप्युलेट केला. या डमी लिस्टमध्ये आपण एका फॉर्मद्वारे रेकॉर्ड ॲड केलं आणि यामध्ये आपण डिलीट ही ऑपरेशन परफॉर्म करून दाखवलं. आता इथे डमी रेकॉर्ड्स न देता ॲक्च्युअल मोबाईल डिव्हाइसमधील SQLite नावाच्या डेटाबेसमधून ही रेकॉर्ड्स रिट्राईव्ह कशी करायची आणि त्याच्यामध्ये नवीन रेकॉर्ड्स ॲड कशी करायची, अपडेट कशी करायची, डिलीट कशी करायची हे आपण बघणार आहोत. मग त्यासाठी मला काही डिपेंडन्सीज ॲड कराव्या लागणार आहेत. पहिली आहे ती म्हणजे SQFlite म्हणजे SQLite डेटाबेस ॲड करण्यासाठी. दुसरी आहे फ्लोअर हे एक फ्रेमवर्क आहे ज्याच्याद्वारे आपण ॲनोटेशन देऊन डेटाबेस वगैरे क्रिएट करू शकतो. इन्सर्ट डिलीटसाठी आपल्याला कोड लिहावा लागत नाही, ते ॲनोटेशन फक्त दिलं की आपलं काम होतं. त्यानंतर पाथ आणि पाथ प्रोव्हायडर हे डेटाबेस ज्या ठिकाणी स्टोअर व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणाहून ॲक्सेस व्हायला पाहिजे तो पाथ दर्शवतात. त्यानंतर या पुढच्या ज्या कमांड्स आहेत त्या कधी घ्यायच्या ते तुम्हाला नंतर सांगतो, कधी द्यायच्या ते तुम्हाला नंतर सांगतो. मग ही पहिली कमांड देऊया. मग इथे टर्मिनलमध्ये गेलो आणि इथे ती कमांड मी आता पेस्ट करतो. एंटर. मग आता तो SQFlite, फ्लोअर, पाथ आणि पाथ प्रोव्हायडर या डिपेंडन्सीज डाउनलोड करणार. त्याने त्या डाउनलोड केल्यासुद्धा. मग आता मी इकडे ॲनोटेशन देऊ शकतो. मग इथे आता एंटिटी माझ्याकडे एम्प्लॉई आहे, मग त्याच्यावरती मी एंटिटी नावाचं ॲनोटेशन देतो. हे ॲनोटेशन काय करणार तर SQLite डेटाबेसमध्ये एम्प्लॉई नावाचा टेबल बनवणार ज्याच्यामध्ये ID, टेम्प, ID, नेम, सॅलरी, टाइम स्टॅम्प, डिलीटेड हे कॉलम्स असणार. ओके, याला मी इम्पोर्ट करतो. इथे बघा इम्पोर्टचं ऑप्शन दिसत नाही आहे. मग असं जर होत असेल, हे बघा आता दिसतोय कंट्रोल स्पेस मारल्यानंतर. तरी पण जर दिसत नसेल तर तुम्ही काय करू शकता, ही जी YAML नावाची जी फाईल आहे pubspec.yaml त्याच्यावरती जाऊन ते पब अपग्रेड करायचं, मग दिसणार. मग सजेशनमध्ये दाखवणार कंट्रोल स्पेस मारल्यानंतर. मग आता हे जे काही कॉलम्स बनणार, ह्या कॉलम्समध्ये प्रायमरी की कोणाला बनवायचं आहे तर ID टेम्पला प्रायमरी की बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी मी इथे प्रायमरी की नावाचा इथे ॲट्रिब्यूट देतो. मग ही जी प्रायमरी की आहे ही ऑटो जनरेट व्हायला पाहिजे का, ते इथे कौसात ऑटो जनरेटचं ऑप्शन दिसत नाही. हा कधी दिसणार, असे जर आपल्याला कौसात पॅरामीटर द्यायचे असतील तर ॲनोटेशन कॅपिटल लेटरवालं द्या, कॅपिटल लेटरवाला ॲनोटेशन द्यावं जर आपल्याला इथे पॅरामीटर पास करायचे असतील तर. हा नियम कोणासाठी सांगतोय, फ्लोअरसाठी सांगतोय. मग इथे ऑटो जनरेट दिसतंय बघा, ऑटो जनरेट ट्रू म्हणजे मला ऑटो जनरेट करायचं आहे. मग इथे एंटिटीचं काम संपलं. आता जाऊया रिपॉझिटरीकडे. रिपॉझिटरी काय रिप्रेझेंट करते, ते एक डाव लेअर रिप्रेझेंट करते. डाव म्हणजे डेटा ॲक्सेस ऑब्जेक्ट. त्यासाठी इथे या क्लासला मी बनवणार ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इथे ॲनोटेशन देणार डाव. याला इम्पोर्ट केलं कंट्रोल स्पेस दाबून. आता ही जी डमी लिस्ट होती ती मी काढून टाकणार आणि याच्याऐवजी ॲक्च्युअल रेकॉर्ड्स मला मिळणार. मग ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स असतात आणि नॉन ॲब्स्ट्रॅक्टसुद्धा मेथड्स असतात, बरोबर. मग ही पहिली मेथड आहे ती मी ॲब्स्ट्रॅक्ट बनवतो. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे बॉडीलेस, त्याची बॉडी म्हणजे कर्ली ब्रॅकेटवाला पार्ट मी काढून टाकला. फाइंड ऑल मेथड काय करणार तर एका क्वेरीचा रिझल्ट मला देणार. कुठल्या क्वेरीचा रिझल्ट, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डिलीटेड इज नॉट इक्वल टू 1 म्हणजेच काय, वेअर डिलीटेड इज इक्वल टू 0. डिलीटेड कॉलमची व्हॅल्यू 0 आहे अशी रेकॉर्ड्स मला फाइंड ऑल नावाची मेथड रिटर्न करणार. त्यानंतर सेव्ह नावाची मेथड आहे, तिलासुद्धा मी बॉडीलेस बनवतो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट बनवतो आणि याच्या डोक्यावरती ॲनोटेशन देतो इन्सर्ट. आणि ऑन कॉन्फ्लिक्ट इथे मी स्ट्रॅटेजी देतो रिप्लेस करण्यासाठी. ह्याचा अर्थ काय असतो तर जर सेम प्रायमरी की असणारा एखादा एम्प्लॉई ॲड केला गेला, म्हणजे सेम ID टेम्प असणारा एखादा एम्प्लॉई ॲड केला गेला तर त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होणार ना. मग अशा प्रकारे जेव्हा कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन येणार तेव्हा काय कर तर तेव्हा रेकॉर्ड आहे ते रिप्लेस करून टाक.
ऑन कॉन्फ्लिक्ट स्ट्रॅटेजी आणि इथे रिप्लेस. त्याच्यानंतर डिलीट आहे ते मला मॅन्युअली करायचं आहे. मग याच्यामध्ये काय करणार मी, तो जो एम्प्लॉई आहे त्याच्या डिलीटेडची व्हॅल्यू ही 1 करणार आणि त्याचा टाईम स्टॅम्प हा नल करणार, कारण तो सर्व्हरसोबत सिंक्रोनाइज झाला पाहिजे म्हणून. आणि हे रेकॉर्ड आहे ते मी सेव्ह करणार डेटाबेसमध्ये. ही सेव्ह मेथड म्हणजे कुठली, तर ही सेव्ह मेथड मी कॉल केली आहे इथे. ते डेटाबेसमध्ये सेव्ह येणार. हे जे ऑब्जेक्ट आहे ते इथे जाणार आणि ते डेटाबेसमध्ये सेव्ह होणार. मग याच्यानंतर आणखी एक मला मेथड लागणार आहे. जशी ही मेथड आहे फाइंड ऑल, तशीच फाइंड बाय आय डी किंवा गेट बाय आय डी, तुम्ही काय पण लिहू शकता इथे. समजा लिहिलं फाइंड बाय आय डी, मग ज्याचा आय डी अमुक अमुक आहे तो मला एम्प्लॉई पाहिजे. मग कसं येणार, वेअर आय डी इज इक्वल टू इथे काहीतरी XYZ. मग तो XYZ आय डी कुठे येणार, इथे येणार. ओके. मग इथे मी सिम्प्लिसिटीसाठी आय डी हाच शब्द वापरतो. फाइंड बाय आय डी, इथे पॅरामीटर देणार आय डी. हा काय रिटर्न करणार, तर एक एम्प्लॉई रिटर्न करणार, एम्प्लॉईचं एक ऑब्जेक्ट रिटर्न करणार. अशा प्रकारे मी या मेथड्स बनवून ठेवलेले आहेत. आता यांचे जरा रिटर्न टाईप बघा. जेव्हा जेव्हा मी इथे फ्लोर वापरतो, ॲनोटेशन्स वापरतो, तेव्हा फ्लोअरची ॲनोटेशन ज्या ज्या ठिकाणी लावलेली आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला फ्युचर नावाचा हा जो क्लास आहे त्यामध्ये त्याच्या अँग्युलर ब्रॅकेटमध्ये यांना ठेवावं लागेल, कारण ह्याचा रिझल्ट आहे तो लगेच येत नाही. डेटाबेसमध्ये जातो, सर्च करतो आणि मग तुम्हाला रिझल्ट देतो. आणि त्याचा स्पीड आहे तो तुमच्या प्रोसेसिंग पॉवर किंवा रॅमवर डिपेंड आहे. तुमच्या म्हणजे कोणाच्या, तुमच्या डिव्हाइसच्या प्रोसेसिंग पॉवरवर आणि रॅमवर डिपेंड आहे. मग यालासुद्धा मला फ्युचरमध्ये टाकावं लागेल. ओके. इथे सुद्धा सेव्ह करायला काही टाईम जाऊ शकतो ना, इथे सुद्धा तेच असणार. सेव्ह मेथड आहे ती इथे फ्युचर आहे ना, म्हणजे लगेच रिझल्ट रिटर्न करणार नाही. मग इथे वेट करावं लागणार, म्हणजे इथे अवेट वापरतो. मग ज्या कोड ब्लॉकमध्ये अवेट आलं आहे त्या कोड ब्लॉकच्या वरती आपल्याला असिंक लिहावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी मी आता इथे इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. मग त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे या ज्या मेथड्स आहेत त्यांना ॲक्सेस करण्यासाठी मला एक एक्स्ट्रा इथे एक फाईल बनवावी लागेल. DB म्हणजे डेटाबेस नावाच्या या डिरेक्टरीमध्ये, DB नावाच्या डिरेक्टरीमध्ये एक मी फाईल बनवतो, ॲप डेटाबेस नावाची फाईल. इथे तुम्ही काय पण नाव देऊ शकता. मग कारण इथे मला त्या डेटाबेसमध्ये कोणकोणत्या एंटिटीज आहेत या सगळ्या गोष्टी स्पेसिफाय कराव्या लागणार. क्लास ॲप डेटाबेस हा एक्सटेंड करतो फ्लोर डेटाबेसला. आता याची मेथड ओव्हरराईड करूया. ओव्हरराईड मेथड ऑल इन्सर्ट दाबल्यानंतर हे सजेशन आलं. याची मेथड ओव्हरराईड करायची गरज नाही, तर इथे आपण एक एम्प्लॉई रिपॉझिटरीचं ऑब्जेक्ट बनवूया, गेटर मेथड बनवूया एम्प्लॉई रिपॉझिटरीसाठी. गेट EMP रेपो, गेट EMP रेपो. काहीतरी मी उलटं लिहिलं.
याच्या आतमध्ये एक मी गेटर मेथड बनवतो जी रिटर्न करणार एम्प्लॉई रिपॉझिटरीचा ऑब्जेक्ट. आणि हा जो क्लास असणार तो ॲबस्ट्रॅक्ट क्लास असणार, म्हणजे बॉडीलेस मेथड असणार याला. इथे मी ॲबस्ट्रॅक्ट क्लास बनवतो ॲप डेटाबेस, जो इनहेरिट करतो फ्लोर डेटाबेसला. आणि यामध्ये मी एक गेटर मेथड बनवतो जे काय रिटर्न करणार, एम्प्लॉई रिपॉझिटरीचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार, इन्स्टन्स रिटर्न करणार. याच्या डोक्यावरती ॲनोटेशन देतो डेटाबेस, व्हर्जन लिहितो 1 आणि इथे एंटिटीजचा ॲरे पास करतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एम्प्लॉई, कंट्रोल स्पेस मारून त्याला इम्पोर्ट करतो. मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय बनवलं असेल, प्रॉडक्ट, ऑर्डर्स वगैरे वगैरे, तुम्ही इथे एंटिटीची लिस्ट देऊ शकता. मग इथे हे बनवून झाल्यानंतर आता आपल्याला ही कमांड मारावी लागेल. ही डिपेंडन्सी ॲड करूया. ते टर्मिनलमध्ये जावा आणि ही डिपेंडन्सी ॲड करा. बिल्ड रनर, फ्लोर जनरेटर या 2 डिपेंडन्सीज आपण ॲड करणार. मग या डिपेंडन्सीज काय करणार की डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड जनरेट करणार. एक इथे ह्या फाईलचं जे नाव आहे ॲप डेटाबेस डॉट डार्ट, मग ॲप डेटाबेस डॉट जी डॉट डार्ट नावाची एक फाईल बनवणार ज्याच्यामध्ये एक ऑटो जनरेटेड कोड बनणार. तर कधी बनणार, जेव्हा आपण ही बिल्ड रनर बिल्ड ही कमांड फायर करणार तेव्हा. मग ही कमांड आता मी फायर केली. याला थोडासा वेळ लागणार. याच्यात तो पुढे जाऊन सजेस्ट करणार की ॲप डेटाबेस डॉट जी डॉट डार्ट नावाची फाईल इथे तुम्ही ॲज अ पार्ट म्हणून इन्क्लूड करा वगैरे वगैरे. मग तो जसं सजेस्ट करेल तसं आपण इथे चेंज करत जायचं आहे. तो काही सजेशन रिपॉझिटरीच्या फाईलमध्ये करा असं सुद्धा सांगू शकतो. ते जे काय असतील ते आपण इथे करत जायचे आणि पुन्हा पुन्हा ही जी कमांड आहे डार्ट रन बिल्ड रनर बिल्ड ही कमांड पुन्हा पुन्हा फायर करायची. जोपर्यंत इथे सक्सेसफुल येत नाही तोपर्यंत वेट करायचं. इथे त्याने काही एरर काढले. queries returning single element might return null, make the method return future of nullable type, फॉर एक्झाम्पल फ्युचर ऑफ पर्सन. कुठे सांगितलं ना रिपॉझिटरीमध्ये काही चुका काढू शकतो. मग तो काय म्हणतो, जर हा आय डी एक्झिस्ट करत नसेल तर तो नल रिटर्न करणार ना. मग इथे आपल्याला नलेबल बनवलं पाहिजे. इथे फ्युचर ऑफ पर्सन क्वेश्चन मार्क, तसंच इथे आपण काय केलं फ्युचर ऑफ एम्प्लॉई क्वेश्चन मार्क झालं. आता आपण पुन्हा ती कमांड रन करूया. आता वॉर्निंग देतो. काय म्हणतो, the app database.g.dart must be included as a part of directive in the input library with part app database g.dart. मग ही आपण इन्क्लूड करूया. मी इथून याला कॉपी करतो आणि हा जे ॲप डेटाबेस आपली जी फाईल आहे याच्यामध्ये त्याला पेस्ट करतो. इथे व्यवस्थित कॉपी झालेलं नाही. आता पेस्ट करतो. केली. आता मी सेम कमांड रन करतो परत. आता हा काय करणार, ॲप डेटाबेस डॉट जी डॉट डार्ट नावाची फाईल या डी बी नावाच्या डिरेक्टरीमध्ये जनरेट करणार. इथला एरर गेला बघा. बघा इथे त्यांनी ॲप डेटाबेस डॉट जी डॉट डार्ट नावाची फाईल बनवली. मग या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला इथे इम्पोर्ट कराव्या लागतील, ज्या इम्पोर्ट होत नाही आहेत डिफॉल्ट.
मग इथे SQFlite म्हणजे कोण हे त्याला माहिती नाही. मग हे SQFlite म्हणजे कोण इथे मी कॉपी करतो, ते त्याला इथे स्पेसिफाय करून सांगावं लागेल. ते आपण इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट SQFlite.dart ॲज कॉपी केलेला शब्द SQFlite. म्हणजे आता याच्यातला तो पण एरर गेला. म्हणजे ही आता एरर फ्री झाली बघा फाईल, ॲटोमॅटिक जनरेट झालेली. त्या फाईलमध्ये आपण काय आता ढवळायला जायचं नाही. मग आपला हा महत्त्वाचा सेटअप झाला. मग आता ह्या रिपॉझिटरीमधल्या मेथड्स आहेत त्या आपल्याला आपल्या होमपेजमध्ये वापरायच्या आहेत. ओके. मग त्यासाठी इथे आपण डायरेक्ट असं ऑब्जेक्ट बनवू शकत नाही न्यू कीवर्ड वापरून, कारण आता एम्प्लॉई रिपॉझिटरी आता नॉर्मल क्लास राहिलेला नाही, तर तो आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बनलेला आहे. मग त्याचा इन्स्टन्स आपण कसा मिळवू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल मेन फाईलमध्ये. मग इथून आपण मेन डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा इथे कोड लिहिणार. डेटाबेसचं नाव वगैरे ते अजून आपण काही स्पेसिफायच केलेलं नाही ना, तर ते आपण इथे इम्प्लिमेंट करणार. मग त्यासाठी इथे विजेट बाइंडिंग नावाचा कन्सेप्ट आहे, तो आपल्याला वापरावा लागेल. कुठला? विजेट बाइंडिंग. तो आता इथे आपण वापरूया. विजेट्स फ्लटर बाइंडिंग डॉट इन्श्युअर इनिशियलाइज्ड. इन्श्युअर केलं सगळं काही बाबा, इनिशियलाइज आहे का. त्याच्यानंतर इथे जो माझा डेटाबेस आहे त्याचा पाथ रिट्राईव्ह करण्यासाठी गेट ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स डिरेक्टरी नावाची एक मेथड आहे, जी काय रिटर्न करते तर डिरेक्टरी रिटर्न करते. लगेच करणं नाही, काही वेळ घेणार म्हणून इथे अवेट लिहिलं. ज्या ज्या कोड ब्लॉकमध्ये अवेट शब्द येतो त्या कोड ब्लॉकच्या वरती असिंक लिहावं लागतं. गेट ॲप्लिकेशन हे का मिळत नाही आहे, ही मेथड का मिळत नाही आहे, वरती मॅन्युअली इम्पोर्ट करून बघूया. इम्पोर्ट पाथ डॉट डार्ट आणि पाथ प्रोवायडर सुद्धा इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट पाथ प्रोवायडर. आता बघूया, कंट्रोल स्पेस मारला, आता मिळाली बघा गेट ॲप्लिकेशन डॉक्युमेंट डिरेक्टरी. ही डिरेक्टरी आपल्याला मिळाली. त्यानंतर आपल्याला डेटाबेसचा इन्स्टन्स पाहिजे, DB फ्लोर ॲप डेटाबेस डॉट डेटाबेस बिल्डर. आणि याच्यामध्ये डिरेक्टरीचा पाथ आणि एम्प्लॉईचा डेटाबेस, म्हणजे डेटाबेसचं जे काय आपण नाव देणार ते. फॉर एक्झाम्पल EMPDB दिलं तर ते आपल्याला जॉईन करायचं आहे. मग दोन स्ट्रिंग जॉईन करण्यासाठी, पाथ जॉईन करण्यासाठी ही मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल स्ट्रिंग पास करू शकतो ज्या जॉईन केल्या जाणार. dir डॉट पाथ, dir म्हणजे काय, ती ही डिरेक्टरी. ह्या डिरेक्टरीचा पाथ कॉमा त्याच्यामध्ये काय मला करायचं आहे तर EMPDB किंवा EMS एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम डॉट DB या नावाचा एक डेटाबेस बनणार. ओके. त्यानंतर इथे मी याला डॉट बिल्ड मेथड वापरून शांत करतो, सेमिकोलन देतो. आणि आता हा जो DBचा इन्स्टन्स आहे तो आता मला पाठवून द्यायचा आहे या होम पेजपर्यंत. मग आता या होमपेजपर्यंत जर मला पाठवून द्यायचा असेल तर होमपेजचा हा जो क्लास आहे, होमपेजचा क्लास कुठे गेला, हा वाला. याच्यामध्ये तसं मला कन्स्ट्रक्टर बनवावा लागणार, तर मी इथून पास करू शकतो ना. डायरेक्टली जर मी इथे पास करायला गेलो होमपेजच्या आतमध्ये DB, तर हा काय म्हणणार, थांबा, डायरेक्ट होमपेजमध्ये जाणार नाही. होमपेज कोणामध्ये आहे, माय ॲपमध्ये. मग आधी हा DB आहे तो माय ॲपमध्ये पाठवावा लागणार. माय ॲपमध्ये DB पाठवला, मग तो काय म्हणणार की माय ॲपमध्ये हा डेटाबेसचा ऑब्जेक्ट ॲक्सेप्ट करणार आहे, इथे कन्स्ट्रक्टरच नाही आहे. मग आपण इथे तसा कन्स्ट्रक्टर बनवूया, ॲप डेटाबेस DB, आणि याच्यासाठी कन्स्ट्रक्टर बनवूया जो DB ॲक्सेप्ट करेल इथे.
इथे हा कन्स्ट्रक्टर आपण बनवला. मग हा आता DBचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण पास करणार इथे होम पेजला पास करणार. आता इथे बघा, इथे असं आहे, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की इकडून जो काय ऑब्जेक्ट येणार XYZ, जे काही असू दे, त्याचा अर्थ काय, this डॉट DB इज इक्वल टू XYZ. म्हणजे इथून जे काही येणार ते मी असाइन करतोय कोणाला, याला करतोय असाइन. this डॉट DB म्हणजे हा, आणि इथून जो काही पॅरामीटर येणार तो याला असाइन करतोय, असा याचा अर्थ. मग एवढं ह्याचा शॉर्टकट कसा आहे, तर इथे this डॉट DB लिहिलं जातं आणि हे सगळं काढून टाकलं जातं. ओके, म्हणजे इथे जे काही व्हेरिएबल येणार ते this डॉट DBला असाइन होणार. आता हा म्हणतो होमपेजमध्ये असा काही ॲप डेटाबेस ॲक्सेप्ट करणारा कन्स्ट्रक्टर नाही आहे, तर कन्स्ट्रक्टर बनवू का विचारतोय. तर म्हणायचं हां ठीक आहे, क्रिएट कर कन्स्ट्रक्टर. मग इथे त्याने तसा इथे कन्स्ट्रक्टर बनवला. मग इथे सुद्धा मी या कन्स्ट्रक्टरची बॉडी इम्प्लिमेंट करतो. असं शॉर्टकट वापरण्यापेक्षा ते करतो, कारण या ॲप डेटाबेसचा इन्स्टन्स मला खाली वापरायचा आहे. म्हणून हा जो ॲप डेटाबेस आहे तो लेट इनिशियलाइज होणार, आणि इथे होमपेजमधून इथे या ठिकाणी मी तो इनिशियलाइज करणार. मग अशाप्रमाणेच करूया इथे this डॉट DB. ओके, आता या DBद्वारे मी ह्या एम्प्लॉई रिपॉझिटरीजला ॲक्सेस करू शकतो. विजेट डॉट DB डॉट ह्याच्यातले एम्प्लॉई रिपॉझिटरी. ओके, विजेट डॉट DB हे काय दर्शवतं, तर आपली ही ॲप डेटाबेस फाईल. मग याच्यामध्ये कोण आहे, EMP रिपॉझिटरी. मग ती EMP रिपॉझिटरी मला इथे ॲक्सेसिबल झाली. आता या EMP रिपॉझिटरीची मेथड फाइंड ऑल ही मला ॲक्सेसिबल आहे. मग ही काय म्हणते की फाइंड ऑल नावाची मेथड फ्युचर ऑफ लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करते. मग त्यामुळे लगेच रिटर्न करणार नाही, काही कालावधीनंतर करणार, म्हणून ते अवेट हा शब्द टाकतो. आणि अवेट शब्द ज्या ज्या कोड ब्लॉकमध्ये येतो त्या कोड ब्लॉकच्या वरती असिंक आपल्याला लिहावंच लागतं. झालं. मग त्यानंतर सेव्ह, डिलीट ह्या मेथडसुद्धा फ्युचर ऑफ व्हॉइड रिटर्न करतात. मग त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट सेव्ह मेथड वापरलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, इथे अवेट लिहावं लागेल, आणि हा कोड ब्लॉक जिथे सुरू झालेला आहे इथे असिंक लिहावं लागेल. ओके, सिमिलरली अजून कुठेतरी आपण एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट सेव्ह लिहिलेलं बघा इथे. मग डिलीटचं सुद्धा बघूया लगेच. एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट डिलीट ही सुद्धा फ्युचर ऑफ व्हॉइड रिटर्न करते. मग त्यासाठी मला इथे अवेट लिहावं लागेल, आणि अवेट शब्द ज्या कोड ब्लॉकमध्ये येतो त्या कोड ब्लॉकच्या वरती मला असिंक लिहावं लागेल. एवढं करून मी हा प्रोजेक्ट आता रन करतो.
पेज स्टेट डॉट इनिट स्टेट रिटर्न अ फ्युचर स्टेट. म्हणजे इथे ते आपल्याला म्हणतं आहे की होमपेजमधली जी इनिट स्टेट मेथड आहे तिने हे फ्युचर म्हणजे वेट वगैरे आपण इथे वापरू शकत नाही, अवेट वगैरे. मग तुम्ही काहीतरी दुसरा मार्ग वापरून लिस्ट एम्प्लॉईला इनिशियलाइज करा असं म्हणतं आहे ते. मग कसं करू शकतो? मग त्यासाठी आपण एम्प्लॉई रिपॉझिटरीमध्ये जाऊन एक वॉचची मेथड बनवूया. सेम अशीच फाइंड ऑलच्या ऐवजी वॉच ऑल. काय असणार? वॉच ठेवून असणार. जेव्हा त्या तुमच्या डेटाबेसमध्ये काहीतरी चेंज होणार, या एम्प्लॉई टेबलमध्ये काहीतरी चेंज होणार, तेव्हा ते तुम्हाला स्ट्रीम रिटर्न करणार. काय रिटर्न करणार? स्ट्रीम ऑफ लिस्ट ऑफ एम्प्लॉईज हे रिटर्न करणार. मग मी इथे होमपेजवरती जातो आणि हा जो लिस्ट व्ह्यू आहे त्याला व्रॅप विथ विजेट कशामध्ये करतो? तर स्ट्रीम बिल्डरमध्ये करतो व्रॅप. मग स्ट्रीम बिल्डरची एक कंपल्सरी मेथड आहे स्ट्रीम नावाची मेथड. मग इथे मी काय देतो? स्ट्रीम नावाची मेथड. तर एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट वॉच ऑल हे रिटर्न करते स्ट्रीम ऑफ लिस्ट ऑफ एम्प्लॉई. ओके. अजून काय पाहिजे त्याला? तर बिल्डर पाहिजे. मग त्याने तो ॲटोमॅटिक कोड दिला सिलेक्ट केल्यानंतर. बिल्डर पाहिजे. आणि या बिल्डरमध्ये चेक करूया. इथे रिटर्न काहीतरी चुकतंय. हे अंडू करतो मी. याला अंडू करतो. स्ट्रीम बिल्डर काढून टाकतो. पहिलं असं होतं. याला राईट क्लिक करतो. शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन व्रॅप विथ स्ट्रीम बिल्डर केलं. ओके. आता काय ते बरोबर झालं. बिल्डरमध्ये हा लिस्ट व्ह्यू वगैरे आला पाहिजे. आता बरोबर झालं. मी ते स्ट्रीम नल आहे त्या ठिकाणी काय करतो? EMP रिपॉझिटरी डॉट वॉच ऑल. ओके. एवढं करून हा कोड रन करतो. काहीतरी एरर आलाय. काय एरर आलाय बघूया. ॲप डेटाबेस डॉट जी डॉट डाट फाईलमध्ये काहीतरी चेंज झालं. याचा अर्थ काय? तर एम्प्लॉई रिपॉझिटरी किंवा या एम्प्लॉईमध्ये किंवा या ॲप डेटाबेसमध्ये आपण जेव्हा काही चेंज करणार त्यावेळी आपल्याला जी बिल्ड रनरची कमांड आहे म्हणजे ही तिसरी कमांड ही रन करावी लागणार. ओके. ते मी कॉपी केली आणि इकडे टर्मिनलमध्ये जाऊन पेस्ट करतो, जेणेकरून तो जो ऑटो जनरेटेड कोड होता तो पुन्हा जनरेट होणार. म्हणजे हे जे ॲनोटेशन्सवाल्या फाईल्स आहेत EMP रिपॉझिटरी, ॲप डेटाबेस आणि एम्प्लॉई डॉट डार्ट, ह्यांच्यामध्ये मी जेव्हा चेंजेस करणार, या ॲनोटेशन्सवाल्या फाईलमध्ये मी चेंजेस करणार, तेव्हा मला ही कमांड पुन्हा फायर करावी लागणार, जेणेकरून ही जी फाईल आहे ऑटो जनरेटेड ॲप डेटाबेस डॉट जी डॉट डार्ट ही अपडेट होईल. ही झाली, सक्सीड आलं. ओके. आता प्रोग्राम आपण रन करूया. Late initialization error, list EMP has not been initialized. Okay.
इथे आपण लिस्ट EMP वापरतो, पण ती लिस्ट EMP आपण इनिशियलाइज कुठे केलेली आहे. तर हा जो काय तुमचा स्ट्रीम बिल्डर आहे, या स्ट्रीम बिल्डरमध्ये इथे बिल्डर आहे बघा, आणि हे कर्ली ब्रॅकेट आहे. मग इथे लिस्ट व्ह्यू रिटर्न करण्यापूर्वी आपण इथे लिस्ट EMPचा ऑब्जेक्ट बनवून घेऊया. EMP रिपॉझिटरी डॉट वॉच EMP रिपॉझिटरी डॉट फाइंड ऑल ही मेथड. मग इथे आपण अवेट आणि असिंक वापरूया, कारण इनिट स्टेट नावाच्या मेथडमध्ये त्याने हे अलाव केलं नव्हतं, त्यासाठी आपण हा सगळा अट्टहास केला. हे काय होतंय, इथेच लिहावं लागेल ना असिंक याच्यासाठी. याच्याऐवजी आपण काय करूया, जे स्ट्रीम बिल्डर आहे ना ऑब्जेक्ट, इथे याची काही गरज नाही, हे काढून टाकूया. ह्याचा जे स्नॅपशॉट असतो याच्यामध्ये सगळा डेटा आलेला असतो. स्नॅपशॉट डॉट डेटा, इथे काय म्हणतो, नल चेक ॲड करा. कर बाबा ॲड. झालं. आता हे रन करूया. आता इथे आलं बघा. ओके, तर आता मी एखादा एम्प्लॉई ॲड करतो. इथे नाव देतो नारायण, इथे त्याची सॅलरी टाकतो. तर इथे बघा डेटाबेसमध्ये हा नारायण नावाचा एम्प्लॉई ॲड झाला आहे आणि त्याचा ID टेम्प हा ॲटोमॅटिकली 1 जनरेट झालेला आहे. त्यानंतर इथे दुसरा एम्प्लॉई ॲड करतो लक्ष्मी आणि तिची सॅलरी देतो आणि सेव्ह बटनला क्लिक करतो. ओके, जर तुम्ही ॲप्लिकेशन बंद केलं आणि पुन्हा ओपन केलं तरी हे प्रिझर्वड असणार, कारण हे लोकल डेटाबेसमध्ये SQLiteमध्ये स्टोअर झालेले आहेत. मग आता हे आपण डिलीट करूया, 1 आणि 2 सगळ्यांना. जेव्हा आपण डिलीट करतो त्यावेळी इथे आपल्याला नो एम्प्लॉई फाउंड किंवा नो डेटा फाउंड असं काहीतरी आलं पाहिजे. मग ते सुद्धा आपण या स्नॅपशॉटद्वारे कंट्रोल करू शकतो. मग इथे आपण करूया इफ स्नॅपशॉट डॉट हॅज डेटा, ह्याच्याकडे काहीतरी डेटा असेल आणि इथे नॉट लावलं तर याच्याकडे काहीतरी डेटा नसेल. आणि दुसरी कंडिशन चेक करूया, आणि नको ऑर करूया, अँड नको ऑर वापरूया. ऑर स्नॅपशॉट डॉट डेटा डॉट इज एम्प्टी, इथे नल चेक लावूया. जर एम्प्टी असेल तर काय रिटर्न कर, तर हा लिस्ट व्ह्यू रिटर्न करू नको, तर त्याच्याऐवजी इथे रिटर्न कर फक्त एक टेक्स्ट विजेट ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल नो डेटा फाउंड. ओके, हे सेव्ह करतो. आता इथे बघा नो डेटा फाउंड आलं, पण हे मला सेंटरला न्यायचं आहे म्हणून याला व्रॅप करतो सेंटर विजेटमध्ये, म्हणजे हे सेंटरला दिसेल. आता मी याच्यामध्ये जर एम्प्लॉई एखादा ॲड केला तर इथे हे दिसत नाही बघा, का नो डेटा फाउंड दिसत नाही, कारण या स्नॅपशॉटमध्ये काहीतरी डेटा आहे त्यामुळे हा पार्ट एक्झिक्यूट झाला नाही, तर हा खालचा पार्ट एक्झिक्यूट झाला. परंतु जर हे मी काढून टाकलं आणि येस बटनला क्लिक केलं तर इथे नो डेटा फाउंड आलं. म्हणजेच काय, स्नॅपशॉट जेव्हा तुमचा एम्प्टी होणार, त्याच्याकडे काहीच डेटा नसणार, तेव्हा नो डेटा फाउंड हे टेक्स्ट विजेट डिस्प्ले होणार. ओके, त्यानंतर जेव्हा तुमचे एम्प्लॉई लोड होत असतात, म्हणजे वेटिंग स्टेटमध्ये असतं, त्यावेळेला तुम्हाला इथे एक प्रोग्रेस इंडिकेटर तुम्हाला जर डिस्प्ले करायचं असेल तर तेही तुम्ही इथे हँडल करू शकता. मग ते कसं करू शकता, तर त्याच्यासाठी इफ स्नॅपशॉट डॉट कनेक्शन स्टेट डबल इक्वल टू कनेक्शन स्टेट डॉट वेटिंग, म्हणजे वेटिंग स्टेटमध्ये असेल, म्हणजे लोडिंग होत असेल, रिट्राईव्ह होत असेल डेटा तुमच्या डेटाबेसमधून, तर त्यावेळेला काय रिटर्न कर, तर त्यावेळेला
सेम असंच आपल्याला काय रिटर्न करायचं आहे, सर्क्युलर प्रोग्रेस बार रिटर्न करायचा आहे, सॉरी सर्क्युलर प्रोग्रेस इंडिकेटर रिटर्न करायचं आहे. मग हे टेक्स्ट विजेट काढून टाकणार आणि याच्याऐवजी सर्क्युलर प्रोग्रेस इंडिकेटर हा रिटर्न करणार. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा आपलं ॲप्लिकेशन सुरू होतं आणि डेटा जेव्हा लोड होत असतो त्यावेळेला आपल्याला इथे सर्क्युलर इंडिकेटर दिसणार. ओके, आता आपण इथे काही रेकॉर्ड्स ॲड करूया. ओके, जेव्हा लोड होत होतं तेव्हा थोडासा इथे सर्क्युलर इंडिकेटर येऊन गेला. हा इम्युलेटर हँग होत असल्यामुळे तो दिसला नाही नीट तुम्हाला. आता हे ॲप्लिकेशन मी रिस्टार्ट करतो. इथून हे मी आधी बंद करतो आणि मग रिस्टार्ट करतो, म्हणजे तुम्हाला सर्क्युलर इंडिकेटर इथे दिसत असेल तर बघा. हे मी बंद केलं, पुन्हा आता हे ॲप्लिकेशन इथे रिस्टार्ट करतो, लगेच येऊन जाणार तो. म्हणजे रेकॉर्ड्स लोड व्हायला जेवढा वेळ लागतो त्या वेळात तो येऊन जाणार. आता बघा, प्रोग्रेस इंडिकेटर कदाचित तुम्हाला दिसेल. इम्युलेटर हँग होत असेल तर तो सहसा दिसत नाही, पण ॲक्च्युअल मोबाईलवरती तो स्पष्ट दिसतो. रिअल डिव्हाइसवरती तो स्पष्ट दिसतो. इथे नाही दिसत आहे, पण रिअल डिव्हाइसवरती तो नक्की दिसणार. ओके, तर याच्यामध्ये आता वेळ न घालवता आपण पुढची गोष्ट इम्प्लिमेंट करूया. तर आपण इथे ॲड करू शकतो आहे, डिलीट करू शकतो आहे. मग आता मला काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे. अपडेट करण्यासाठी मी याच्यातल्या एखाद्या लिस्ट टाईलवरती टॅप करणार, तेव्हा त्याचे जे डिटेल्स आहेत ते या ठिकाणी आले पाहिजेत. ओके, मग त्यासाठी तुमची जी लिस्ट स्टाईल आहे त्याच्यामध्ये टायटल, सबटायटल, लीडिंग, ट्रेलिंग या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. तसंच मी आता इथे एक काय ॲड करणार, ऑन टॅप ही प्रॉपर्टी इम्प्लिमेंट करणार. कंट्रोल स्पेस दाबणार, मल्टीलाईनचा कोड आहे म्हणून कर्ली ब्रॅकेट वापरणार. जेव्हा मी टॅप करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर हा फॉर्म ओपन व्हायला पाहिजे. मग तोच फॉर्म या फ्लोटिंग ॲक्शन बटनवर क्लिक केल्यावरती सुद्धा होतो ओपन. फ्लोटिंग ॲक्शन बटनचा जो कोड आहे तोच मी इकडे कॉपी पेस्ट करतो. एवढा कोड मी कॉपी केला आणि इकडे जाऊन मी तो पेस्ट केला. ओके, इथे अवेट आहे म्हणून मी इथे या कोड ब्लॉकच्या वरती असिंक लिहितो. मग इथे मी EMP फॉर्मला काय पास करणार, तर करंट एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट पास करणार. हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट मला कुठून मिळालेलं आहे, तर ते एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट मला इथून मिळालेलं आहे, या इंडेक्स नंबरचा एम्प्लॉई. तो एम्प्लॉई मी त्या फॉर्ममध्ये पास करणार आणि या एम्प्लॉईचं नाव आणि सॅलरी बाय डिफॉल्ट आपल्याला त्या फॉर्ममध्ये दिसली पाहिजे, जेणेकरून आपण मॉडिफाय करू शकू. ओके, मग इथे मी EMP पाठवतो आहे. मग असंच फ्लोटिंग ॲक्शन बटनचा जो कोड आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी पाठवावं लागणार ना. मग त्याच्यामध्ये मी काय पाठवू, तर त्याच्यामध्ये मी नल पाठवतो इथून. ओके, मग तसा मला कन्स्ट्रक्टर बनवावा लागेल. मग EMP फॉर्म आहे, हा जो तुमचा फॉर्म आहे याच्यामध्ये मी
त्याचा एक कन्स्ट्रक्टर बनवतो. एम्प्लॉई EMP हा मी लेट इनिशियलाइज करणार. इथे कन्स्ट्रक्टर बनवतो फक्त याच्यासाठी EMP साठी. ओके, याला मी असं इम्प्लिमेंट करतो या कन्स्ट्रक्टरला. तिकडून येणार पॅरामीटर EMP. ओके, आणि हा नल असू शकतो, याला नलेबल बनवतो क्वेश्चन मार्क देऊन. आणि इफ EMP हा नल नसेल, तिकडून आलेला पॅरामीटर म्हणजे हा तिकडून आलेला ऑब्जेक्ट ऑन टॅप करून हा जर नल नसेल तर काय कर, हे जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे धिस डॉट EMP याला कोण असाइन कर, हा इथून आलेला एम्प्लॉई असाइन कर. अजून काय कर, ते टी नेम आणि टी सॅलरी आहे त्यांना या तिकडून आलेल्या एम्प्लॉईचे नेम आणि सॅलरी सेट कर. टी नेम डॉट टेक्स्ट इक्वल टू EMP डॉट नेम आणि टी नेम डॉट सॅलरी इक्वल टू EMP डॉट टी नेम डॉट टेक्स्ट इज इक्वल टू EMP डॉट सॅलरी. पण EMP डॉट सॅलरी ही डबल आहे, डबल डेटा टाईप आहे, म्हणून त्याला इथे स्ट्रिंगमध्ये रूपांतर केलं जेणेकरून इथे टेक्स्टला सेट होऊ शकेल. टी नेम आणि टी सॅलरी यांना आपण त्या एम्प्लॉईची नेम आणि सॅलरी इथे डिस्प्ले केली. त्यानंतर या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशाच राहणार. फक्त इथे काय येणार, जर वरून आलेला एम्प्लॉई आहे त्याच्यामध्ये ID टेमची व्हॅल्यू ही जर नल नसेल, इथे क्वेश्चन मार्क दिलाय बघा, नल नसेल तर ती येणार, अदरवाईज तिथे नल येणार. त्यानंतर इथे सुद्धा EMP क्वेश्चन मार्क ID याचा अर्थ काय, EMP क्वेश्चन मार्क डॉट ID याचा अर्थ काय, वरून आलेल्या एम्प्लॉईची व्हॅल्यू नल नसेल तर या ठिकाणी ID येणार त्याचा, अदरवाईज त्या ठिकाणी नल येणार, दुसरा पॅरामीटर म्हणून या ठिकाणी नल येणार. त्यानंतर इकडे टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू आणि डिलीटेडची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट नल आणि 0च राहू दे. मग एवढं करून मी हा प्रोग्राम रन करतो. आणि आता जर मी इथे प्लस बटनला क्लिक केलं तर इथे एम्प्टी फॉर्म ओपन होतो, परंतु जर मी आता ह्याच्यातल्या एखाद्या रेकॉर्डला क्लिक केलं तर इथे ते डिटेल्स येतात. ओके, ते जर मला चेंज करायचे असतील आणि मी इथे सेव्ह बटनला क्लिक केलं तर ते या ठिकाणी अपडेट होतं आहे. बघा ज्या ठिकाणी ए होता त्या ठिकाणी मी नाव टाकलं नारायण. त्यानंतर इथे त्याची सॅलरी देतो, त्यानंतर BB आहे त्या ठिकाणी लक्ष्मी देतो. हे बघा लोडिंग बार येऊन गेला. आणि त्यानंतर CC आहे, CC आहे त्या ठिकाणी प्रल्हाद देतो. ओके, बघा तो प्रोग्रेस इंडिकेटर येऊन जातोय, पण ते इम्युलेटर असल्यामुळे थोडासाच दिसतोय. मग अशा प्रकारे आपण SQLite डेटाबेसमध्ये रेकॉर्ड ॲड, अपडेट, डिलीट आणि रिट्राईव्ह कशी करायची हे आपण शिकलोच. आता हा जो SQLite डेटाबेस आहे याच्यामधला डेटा हा सोबत सिंक्रोनाइज कसा करायचा, आणि इथे हे घड्याळ्याचे आयकॉन आहेत, क्लॉकचे आयकॉन आहेत, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी टिकमार्क आयकॉन येणार. मग हे कसं इम्प्लिमेंट करायचं, सर्व्हर आणि क्लायंट कनेक्टिव्हिटी केल्यानंतर आपलं हे ॲप्लिकेशन सध्याचे फक्त क्लायंट साईड आहे ते सर्व्हर साईड क्लायंट साईड दोन्ही मिळून हे फुल स्टॅक ॲप्लिकेशन बनणार. हे कसं बनवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.